राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। आदिवासी जय एकलव्य। आपल्या एका आदिवासी भगिनीवरती काही दिवसापूर्वी सामूहिक अत्याचाराचा प्रकार आपल्या भागामध्ये घडला। अतिशय दुःखद आणि निंदनीय अशी गोष्ट म्हणता येईल। ज्या भूमीमध्ये एकलव्यचे वारसदार म्हणून आपण त्या भूमीचं रक्षण ज्यांनी केलं, त्या भूमीमध्ये अशी घटना घडते याचं निश्चितच माझ्यासारख्या एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला दुःख आहे। आणि आज या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपल्या इथे आलेले अहिल्यानगर येथून अहिल्यानगरचे माझ्या विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी आदरणीय संग्राम भैया जगताप, आदिवासी संघटनेचे आदरणीय योगेशजी सूर्यवंशी, आदरणीय मारुतीराव मेंगाल साहेब, उपस्थित सर्वच आदिवासी बांधवांनो, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून संगमनेरमध्ये अत्याचाराची एक मोठी मालिका, संगमनेरमध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक मोठी अत्याचाराची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावलेली होती। परंतु मधल्या काही कालावधीमध्ये त्यावरती अंकुश आणण्यामध्ये आपण कुठेतरी यशस्वी ठरलो। परंतु आज ज्यावेळेस काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आज हिंदुत्ववादी सरकारच्या कालावधीमध्ये अशा घटना घडतात, त्यावेळेस निश्चितच त्यांच्या मागे आपल्यातीलच काही झारीचे शुक्राचार्य, काही हरामखोर त्यांना पाठबळ देत आहे असं एकंदर दिसून येत आहे। त्यामुळे घडलेली घटना तर दुर्दैवी आहे। 4 दिवसापूर्वी त्या पीडित महिलेला ती मला भेटायला आली होती। त्यांनी त्यांच्यावरती घडलेली वास्तव सांगितल्यानंतर मी सुद्धा सांगितलं होतं ताईंना, ताई तुम्ही काळजी करू नको, तू नुसती आदिवासी समाजाची आहे म्हणून तुला न्याय मिळणार नाही। हा जो तुझ्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे, हा तुझ्या मनातून पहिला काढ। तू आमची भगिनी आहे आणि आमच्या भगिनीवर जिथं अन्याय अत्याचार झालाय तिथं संग्राम भैया असेल, मी असेल, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील, प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर ही संख्या महत्वाची नाहीये, किती लोक आले किती नाही आले हे महत्वाचं नाहीये। आम्ही जो काही थोडा झोपलेला आपला समाज आहे, हिंदू समाज आहे, हा जो सहन करतोय, हा भीती दहशतीत आहे, याला कुठंतरी जागृत करण्याचं काम मी या माध्यमातून करतोय। आणि माझी पोलीस प्रशासनाला सूचना राहील, 2 आरोपींमधला एक आरोपी सापडला जातो आणि दुसरा जिहादी तुम्हाला सापडत नाही, कुठंतरी याच्यामध्ये शंकेला वाव राहतोय। पोलिसांनी जर ठरवलं तर काय करू शकता हे महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु पोलीस खात्यामध्ये सुद्धा जर काही अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वाटत असेल आणि काही कोणाचा राजकीय दबाव असेल, थोरात साहेब तुमच्यावरती किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बी दबाव असेल, तर तसं आम्हाला सांगा।
आम्ही या जनतेच्या अडचणी सुखदुःखासाठी आम्ही लोकप्रतिनिधी झालोय आणि जर काही खुमखुमी असेल कोणाला त्यांच्यापर्यंत निरोप जाईल बरोबर खुमखुमी वापरतोय त्यांची खुमखुमी काढायला मी बी पक्का आहे आणि हे सरकारमध्ये जे देवाभाऊ बसलाय हा देवाभाऊ बी पक्का आहे। त्यामुळं आमच्या आया बहिणींवर हात टाकायचा प्रयत्न या पुढील कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यात होणार नाही या दृष्टीने आता या आरोपीच्या बाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावा लागेल। यापूर्वी सुद्धा आपल्या या भागातील एका लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये त्या पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळेस मी अभिनंदन करेल या भागातील आपल्या हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं। त्यांनी त्या पाठलाग करून त्या भगिनीला पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं। आज लव्ह जिहाद असेल लँड जिहाद असेल हे प्रमाण या तालुक्यात वाढलेलं होतं। निश्चित आता त्यामध्ये कमी झालंय, परंतु अशा गोष्टीमुळं माता भगिनींना असुरक्षित वाटतंय। ही कुठंतरी आमची सुद्धा जबाबदारी आहे। पोलीस प्रशासन सध्या सुरुवातीला नव्हतं, पण मागील काही दिवसापासून काही जरा बदल झाले जिल्ह्यामध्ये, त्यानंतर जरा अधिकाऱ्यांचं वागणं बी जरा थोडं बदललेलं मला जाणवलं। त्यांना या माध्यमातून सांगाल साहेब, या भागामध्ये 15 दिवस देतो तुम्हाला पोलीस प्रशासनाला, या भागामध्ये जेवढ्या अनधिकृत मशिदी असतील मदरसे असतील यांच्यावरती कारवाया करायच्या। जे अधिकृत आहे त्याला आम्ही विरोध करत नाही, पण अनधिकृत संगमनेर तालुक्यामध्ये अजिबात खपून घेणार नाही। प्रत्येक मुसलमान हा आमचा विरोधी नाहीये, पण जो हिंदुस्थानी मुसलमान आहे त्याच्या बरोबर सुद्धा आम्ही राहू, परंतु त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे। हिंदुस्थानमध्ये राहताना हिंदूंवरती हात टाकायचा प्रकार करून चालणार नाही, हिंदूंना त्रास देण्याचा प्रकार तुमचा आम्ही सहन करणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या या भगिनीला आमच्या हिंदू धर्मामध्ये महिलेला मातेचा दर्जा दिला जातो, आम्ही तिची सरस्वती म्हणून पूजा करतो। आज नवरात्रासारखा मोठा उत्सव संगमनेरमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदात साजरा झाला। ही भीती वाटली त्या आदिवासी महिला अत्याचार होऊन सुद्धा ती घरी बसली, परंतु योगेश सूर्यवंशीचं अभिनंदन केलं पाहिजे, मारुतीरावचं अभिनंदन केलं पाहिजे का तुम्ही, आणि इथून पुढे योगेशराव तुमची जबाबदारी आहे। आदिवासी समाज असेल अशिक्षित समाज जो आहे ग्रामीण भागामध्ये राहणारा, इथं बऱ्यापैकी जे अत्याचार अन्याय होत आहे तर यांना आपल्याला त्यांना न्याय देण्याचं काम करायचंय। जिथे जिथे हा प्रवाह हा समाज विकासापासून वंचित आहे त्यांना सुद्धा विकासामध्ये आणण्याचं काम निश्चित आपल्या माध्यमातून केलं जाईल। मारुतीने सांगितलं का कशा प्रकारे आदिवासी समाज खरंच अतिशय प्रामाणिक काम करतो। आदिवासी समाजाला जर कोणी हिणवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो निश्चितच ते लोक सहन करणार नाही आणि आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही सुद्धा निश्चित राहू। आरोपीला 22 बॅकऱ्या जर तो इथं चालवतोय तर पोलीस प्रशासनाला काही लिमिटेशन असतील बेकरीवर कारवाई करायची असं मला वाटत नाही। मी आज तहसीलदारांना सुद्धा बीडीओंना सुद्धा सूचना करतो, बुडवाले जे आहेत अन्न प्रशासनवाले यांना सुद्धा सूचना करू, हे जे धंदे चाललेत बेकरी, अहो व्हिडिओ बघितल्यानंतर कुठंतरी वाईट वाटतं। हे प्रत्येक खाण्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये थुंकून आपल्या समाजाला कशा प्रकारे वाटता येईल त्याचा प्रयत्न करा। अरे तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान बाळगा, आम्हाला हरकत नाही, आम्ही हरकत घेत नाही। तुमच्या समाजातील काही लोक चांगले काम करताय त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत असतो, नेहमी त्यांना सुद्धा चांगल्या विकासाच्या कामामध्ये साथ देत असतो। परंतु जर तुम्ही अन्याय करणार असाल अत्याचार करणार असाल तर आता आम्ही सुद्धा हे सहन करणार नाही। या भागामध्ये मला जी माहिती मिळाली काही बांगलादेशातून सुद्धा लोक स्थानिक झालेत, यांचा सुद्धा शोध तुम्ही 15 दिवसामध्ये घेऊन 15 दिवसामध्ये जर आपल्याकडून कारवाई झाली नाही तर मला पोलीस स्टेशनवर येऊन बसावं लागेल आणि मग आपल्या बाबत सुद्धा मला विचार करावा लागेल। कारण तालुका शांत ठेवायचा, मतदारसंघ शांत ठेवायचा, सगळे लोक गुन्हेगोविंदाने वागत असताना आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि या जिहादी लोकांना जे हिरवे साप जरा ओळवळ करायला लागले, मागे काही दिवस शांत बसले होते,
पण जर त्यांची वळवळ असेल तर त्यांना ठेचायचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं आणि या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, कुठल्याही भगिनीवरती असेल, कुठल्याही जमिनीच्या बाबतीत प्रकरण असेल, अशी कुठलीही घटना आपल्या भागामध्ये होणार नाही याची सुद्धा पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. आहे काही जण मला आल्यावर सांगितलं का या मोर्चाला जाऊ नका म्हणून निरोप दिले गेले. निवडणुका येता निवडणुका जाता, मताचं लांगून नसल्याच्या राजकारणासाठी आम्ही कुठं कोणाच्या हातापाया पडणारे नाही. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते, आम्हाला आमच्या धर्म आणि देश हा टिकवायचा आहे. हा जर टिकवायचा असेल तर तुम्हाला आमच्या धर्माचं काम पुढं न्यावं लागेल आणि आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान घेऊन पुढे चालावं लागेल. मधल्या कालावधीमध्ये बघितलं असेल तुम्ही, काहींना औरंगजेबावर बोलल्यानंतर त्याचा पुळका येतो. औरंगजेब यांचा बाप आहे जसा, अशा पद्धतीने काही लोक त्याचं समर्थन करतात. तर त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने आता करत आलो होतो, परंतु यापुढे एका टप्प्यात सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्हाला करावं लागेल. या भागामध्ये ज्या पद्धतीनं काही भोंगे आहेत, त्या भोंग्यांवर सुद्धा कारवाई करावं लागेल आपल्याला. नाहीतर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, ज्या भागामध्ये अनधिकृत भोंगे चालत असतील आणि भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादा नसेल तर त्या भागातील पोलीस अधिकारी त्याला जबाबदार धरून त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. परंतु ही गोष्ट अजून सरकारपर्यंत वरिष्ठ पातळीवर पोहोचल नसेल तर मला पोहोचवायची ती जबाबदारी घ्यायला थोरात साहेब तुम्ही लावू नका, असं मला या निमित्ताने सांगायचंय. आणि या भागामध्ये जे दुकानं आहेत, आस्थापना आहेत, याचे सुद्धा आपल्या हिंदूच्या बांधवांना सांगेल का ज्या दुकानावरती नावं हिंदूचे आणि आतमध्ये मुसलमान लोक धंदे करताय तर त्यांच्या बाबत सुद्धा मग विचार करावा लागेल. भोंग्याची कारवाई करा, मशिदी अनधिकृत मशिदी ज्या आहेत त्याची कारवाई करा, जे मदरसे चालताय त्याच्या तपासण्या करा, बांगलादेशातून किती लोक आले ते तपासा, ज्या 22 बेकऱ्या चालू आहेत त्या बेकऱ्या नियमित आहे का, या अन्न सुरक्षेचे पालन करताय का, सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. बाहेरून जे लोक आलेत त्यांचे ओळखपत्र तपासा, तिथं आले तुम्ही काम करायला आले, रोजीरोटीसाठी आले, रोजीरोटी कमवा, आनंदाने राहा. परंतु आमच्या माता भगिनीला, आमच्या हिंदुत्वादी लोकांना जर त्रास देणार असाल तर ते आम्ही सांभाळणार नाही. या भागामध्ये रात्रीचा खेळ जरा जास्त चालू झाला. एवढ्यात 2-3 महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढलाय, कोणाचा वाळूचा वाढलाय, कोणाचा गांजाचा वाढलाय, त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा. हे जे कोण आरोपी असतील ते कुठल्या जाती धर्माचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, यांच्यावर सुद्धा कारवाई करा. या पीडित भगिनीला नुसतं आज आपण इथं आलो, मोर्चा काढला, आंदोलन केलं, भाषण केलं म्हणून थांबून चालणार नाही. तर त्या पीडित भगिनीला सुद्धा आपल्याला तिच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची, तिच्या कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी ही आपल्याला घ्यावं लागेल. आणि निश्चितच त्या भगिनीला मी शब्द दिलाय, जी तुझ्या घराची अडचण आहे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तिच्या पाठीशी आपण ठाम उभं राहू. हा जो जिहादी म्हणून जो आरोपी आहे याच्यावरती तत्काळ पोलीस प्रशासन त्याला अटक करून त्याच्यावरती कारवाई होईल अशी मला खात्री आहे. यापुढं अशाच मोठ्या संख्येने 10 लोक जरी असले, 15 लोक जरी असले, पण जिथं हिंदूंवर अन्याय होतो, अत्याचार होतोय, तिथं हा तुमचा भाऊ, तुमचा मुलगा प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहील हा शब्द या निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.